ज्याप्रमाणे जिवंत सातबारा मोहीम योजना म्हणजे शेतकऱ्याचा सातबारा अद्ययावत व्हावा, आजचे संपूर्ण वारसदार असावे असा जिवंत सातबारा योजना आमचे तहसीलदार घरोघरी जाऊन हा एक कार्यक्रम राबवत आहेत। त्याचप्रमाणे एका कुटुंबातील 5 भाऊ किंवा 4 भावंडे असतील, एका कुटुंबामध्ये जेवढे वारसदार असतील त्या सर्व वारसदारांनी त्यांच्या शेतीची वाटणी केल्यावर त्या वाटणीची मोजणी करताना मोठ्या प्रमाणावर आकारणी केली जातं। आपल्या शेताची मोजणी करताना आपापसामध्ये भावांना मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वेळ लागतो, काळ लागतो। त्यामुळं एक मोहीम आम्ही सुरू करतो आहे। आपसी जे काही शेतकऱ्यांची आपसात वाटणी झाली असेल त्यांचे पोट हिस्से मोजण्याकरता आता केवळ 200 रुपये इतकाच रक्कम शेतकऱ्याला लागणार आहे आणि 200 रुपयात एक पोट हिस्सा या ठिकाणी आम्ही मोजणी करून देणार आहे। सोबतच आम्ही लवकरच निर्णय घेतो आहे की शेतकऱ्यांच्या आपसामध्ये जी वाटणी होणार आहे, आपसामध्ये जर शेतकऱ्यांनी वाटणी केली तर केवळ 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्याची नोंदणी करून ते डॉक्युमेंट रजिस्टर करून देणार आहेत। आता शेतकऱ्यांना 30 ते 50 हजार रुपये खर्च येतो। 500 रुपयामध्ये पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांची आपसातली वाटणी रजिस्टर करून देणार आहे। त्यामुळे इकडे डॉक्युमेंट रजिस्ट्री करून देण्याकरता 500 रुपये आणि पोट हिस्सा मोजणी करण्याकरता 200 रुपये एवढाच शासन आता शेतकऱ्याकडनं नोंदणी मुद्रांक घेणार आहे। आम्ही हा निर्णय घेताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मला सूचना दिली होती आणि आमचं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार हे शेतकऱ्याच्या बाजूने हा निर्णय घेऊन शेतकऱ्यांची मागणी आम्ही पूर्ण केली आहे। सर, हिंदी में जानना चाहेंगे कि खेती के लिए रिलेटेड निर्णय लिया है, क्या डिसीजन लिया है, क्या करना है? माननीय देवेंद्र फडणवीस जी की सरकार, हमारी सरकार जो है, माननीय फडणवीस जी ने कहा था किसानों के लिए निर्णय लेना चाहिए। 2 निर्णय महत्वपूर्ण महाराष्ट्र में होने जा रहे हैं। जो अभी तक तो निर्णय हमने हुए जीवंत सातबारा मुहिम वगैरह, लेकिन अब 2 निर्णय ले रहे हैं। पहला निर्णय हम ले रहे हैं कि किसानों को अपने भाइयों में आपस में अगर खेती बाड़ी का बंटवारा करना है तो बंटवारा करने के लिए अगर डॉक्यूमेंट रजिस्टर करते हैं, बंटवारा करने के लिए डॉक्यूमेंट रजिस्टर करना पड़ता है। उसके लिए 30,000 से 50,000 रुपये खर्चा आता है किसानों को। तो हम 500 रुपया में केवल उनका डॉक्यूमेंट रजिस्टर कर देंगे। आपस में बंटवारा जो होगा, और आपस में जो बंटवारा होगा उसका जो हम मोजनी करते हैं उसका नक्शा बनेगा, वो नक्शा अलग अलग बनना पड़ेगा। बंटवारा होने के बाद वो नक्शा 200 रुपये में बन जाएगा किसानों का। आज उसको 50,000 से 1 लाख रुपये खर्चा आता है, तो किसानों को केवल 200 रुपये में उनके ज़मीन का बंटवारे का जो हिस्सा है उसका मेजरमेंट हो जाएगा और उसका अलग से उसको नक्शा मिल जाएगा। सर, पब्लिक सेफ्टी पॉलिसी के बारे में आज चर्चा हुई है, क्या डिसीजन हुआ है, क्या बैठक में तय हुआ है, क्या करना है? हमारे यहाँ जल्दी ही जन सुरक्षा विधेयक आने वाला है। पब्लिक सेफ्टी बिल उसमें है। उसमें एक समिति बनाई है मेरे अध्यक्षता में, जिसकी 5वीं बैठक आज हुई, जिसमें सारे अपोजिशन लीडर है, अमरदास दानवे जी है, जयंत पाटिल जी है, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सारे आला अपोजिशन पार्टी के लीडर है। और इस समिति में जो हमने पब्लिक डोमेन में जब ये विधेयक डाला है, जब हमने बिल डाला है, तो 12,600 लोगों का इसमें सुझाव आया है। तो 12,600 लोगों ने इन्होंने कहा कि ये नक्सलवादी और माओवादी मूवमेंट्स है, इनको जो चारा पानी डालती है, इनको जो सपोर्ट करती है, कोई व्यक्ति सपोर्ट करते हैं, कोई संगठन सपोर्ट करते हैं, ये संगठन को आइडेंटिफाई करना, उस संगठन पे कार्रवाई करना, ऐसा वगैरह उसका बहुत बड़ा ढांचा है। तो उस बिल के लिए आज बैठक हुई। अब उसकी 5वीं बैठक हुई है, 5 तारीख को 6वीं बैठक होगी। और हमारा विचार है कि आने वाले जो सेशन है, इस सेशन में माननीय मुख्यमंत्री जी ये बहुप्रतीक्षित जो हमारा विधेयक है, जिससे नक्सलाइट माओवादी मूवमेंट को हम अच्छे तरह से कंट्रोल कर पाएंगे और इस मूवमेंट को जो मास्टरमाइंड है वहाँ तक पहुँचने का एक प्रयास भी हमारा होगा। निश्चित रूप से इसके लिए हम आगे जा रहे हैं।
जनसुरक्षा विधेयकासंदर्भात सर काय सांगाल? या राज्यामध्ये जनसुरक्षा विधेयक येऊ घातलेलं आहे. देशामध्ये 4 राज्यात असा कायदा आहे आणि या विधेयकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातही असा कायदा यावा असं या ठिकाणी शासनाचं आणि जनतेचं मत आहे. जेव्हा हा कायदा आम्ही फ्रेम केला तेव्हा 12,600 सुधारणा यामध्ये पब्लिक डोमेनमध्ये आला, कारण हा कायदा आम्ही पब्लिक डोमेनमध्ये टाकलेला आहे. या कायद्याच्या जी अध्यक्ष आहे, या कायद्याची जी आपली समिती आहे, त्या समितीमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मला अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे. यामध्ये नाना पटोलेजी, विजय वडेट्टीवारजी, जयंत पाटीलजी, भास्कर जाधवजी आणि अंबादास दानवेजी, सर्वच विरोधी पक्षाचे मुख्य लोक, या जितेंद्र आव्हाड वगैरे सर्वच या ठिकाणी या समितीमध्ये आहे. आणि या समितीमध्ये खऱ्या अर्थाने जो शहरी नक्षलवाद आहे, माओवाद आणि नक्षलवादाला वेगवेगळ्या पद्धतीचं धनधान्य पुरवठा करणारे मास्टर माइंड जे लोक याच्यामागे असतात, ज्या संघटना असतात किंवा जे व्यक्ती असतात, अशा संघटनांना कशी बंदी घातली पाहिजे, या राज्याला धोका पोहोचवणे, 14 कोटी जनतेला धोक्यात आणणे, असा एक कायद्याचा आम्ही फ्रेमवर्क केला आहे. तो कायदा पब्लिक डोमेनला आहे, त्याच्यात आपल्याला अभ्यास करता येईल. पण याची आज बैठक झाली, ही 5वी बैठक होती आणि लवकरच 5 जूनला आमची 6वी बैठक होणार आहे. या येणाऱ्या जुलैच्या अधिवेशनामध्ये हा कायदा आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे. तर मला असं वाटतं हा कायदा आल्यावर निश्चितपणे आपल्याला जे पुढचे धोके आहेत नक्षलवादी आणि माओवादी मुवमेंटकडून, ते कमी होण्याकरता आपल्याला मदत होईल. भुजबळांनी काल शपथ घेतली, त्यांचा उघडलेला आहे. त्यानंतर अजितदादा धनंजय मुंडेंना घेऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी गेले होते. काय वाटतं, त्यांचा पुनर्वसनाच्या हालचाली सुरू का? मी माननीय अजितदादा पवारांचं अभिनंदन करतो, सुनील तटकरेंचं अभिनंदन करतो, प्रफुल्ल पटेलजीचं अभिनंदन करतो की त्यांनी माननीय छगन भुजबळजी सारख्या ज्येष्ठ नेत्याला, राष्ट्रवादीमध्ये सर्वात ज्येष्ठ नेते म्हणून ज्या छगन भुजबळजींनी महाराष्ट्रभर काम केलं, विविध संघटनात काम केलं, राज्याचे 7 वेळा आमदार म्हणून, मंत्री म्हणून खूप काम केलं, उपमुख्यमंत्रीपर्यंत काम केलं, नगरसेवक ते उपमुख्यमंत्री, असा एक अनुभवी व्यक्तिमत्वाला माननीय अजितदादा यांनी संधी दिली आहे. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संधी दिली आहे. राज्याच्या एकूण कारभार चालवताना अशा व्यक्तिमत्वाचा मोठा फायदा सरकारला होतो. त्यामुळे भुजबळ साहेबांच्या अनुभवातून राज्य सरकारला चांगला फायदा होईल. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी जो गतिमान आणि पारदर्शी सरकारचा जो संकल्प केला आहे, त्या संकल्पाला माननीय भुजबळ साहेबांचाही आम्हाला फार मोठा सपोर्ट मिळेल. राहिला धनंजय मुंडे यांचा प्रश्न, मला वाटत नाही की धनंजय मुंडेजी ते प्रगल्भ आहेत, ते काही मंत्रिपदाच्यामुळं काही नाराज वगैरे होणार नाही. शेवटी पक्षामध्ये कोणत्याही निर्णय करताना समन्वय करून करावा लागतो, सर्वांना सोबत घेऊन करावा लागतो. त्यामुळे समन्वयाच्या भूमिकेतनं आम्ही 3ही पक्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्याकडे जाणं म्हणजे त्यात काही नाराजी होऊन राहू शकत नाही. शेवटी समन्वयाने आपल्याला पक्ष चालवावा लागतो, सरकार चालवावं लागतं. त्यामुळे तशी काही भेट घेतली असेल, मला वाटतं एवढाच अर्थ असेल. महायुतीमध्ये समन्वय ठेवणाऱ्यामध्ये सर आपण एक महत्त्वाचे नेते आहात. राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय बरेच दिवस झालं पेंडिंग आहे, तर तो कधीपर्यंत मार्गी लावू शकतो? आता आमच्यासमोर पहिला प्रश्न मंडळ आणि राज्यस्तरीय समित्यांचा आहे. तो लगेचच, कारण कालच माझी एकनाथजीची मोठी बैठक झाली. मी काल सुनील तटकरेजी यांच्याशी भेटलो आणि आमचे महायुतीचे लोक आम्ही बसणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये आणि महामंडळावर चर्चा करणार आहोत. लवकरच आम्ही राज्यपाल नियुक्ती MLCसाठी बसणार आहोत.